सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करण्यात आली। त्यामुळे व्हिसा रद्द झालेले पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल असं फडणवीसांनी सांगितलं। तसंच पहलगाममधील हल्ल्यावरनं शिवसेना उभाटाकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरूनही फडणवीसांनी शिवसेना उभाटावर निशाणा साधला। एखादा विषय असो, या देशातल्या पक्षांनी कधी पक्ष बघितलेला नाही आहे। अक्षरशः बांगलादेशच्या युद्धामध्ये ज्या काळामध्ये खूप टोकाची लढाई चालली होती पक्षांमध्ये, त्याही वेळी श्री अटल बिहारी वाजपेयीजीने स्वर्गीय स्वर्गीय श्रीमती इंदिराजींना पूर्ण समर्थन दिलं होतं। हीच या देशाची परंपरा राहिली आहे। पण अशाही परिस्थितीमध्ये विरोध करणं, उपहास करणं, मूर्खासारखे स्टेटमेंट देणं, हे जे काही उभाटाकडनं चाललेलं आहे, देशाची जनता माफ करणार नाही। शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे। पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं। भारत सरकारने पाकिस्तानी नागरिक जे भारतामध्ये आहे त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे आणि त्यांना तात्काळ निघून जायला सांगितलेलं आहे। या संदर्भात असे कोण कोण नागरिक महाराष्ट्रामध्ये आहेत याची यादी तयार झालेली आहे। आम्ही मॉनिटरिंग करतोय, सगळ्या पोलीस स्टेशन्सला देखील सांगितलेलं आहे। तात्काळ वेळेमध्ये त्यांनी देश सोडून गेला पाहिजे या दृष्टीनं पूर्ण मॉनिटरिंग केलं जाईल।